बघितलं असेल या मृत्यूलोकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ग्रही प्रवेश होय, प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे आणि प्रत्येकाच्या ग्रही गेल्यानंतर चित्त भक्ती चालू आहे ती भक्ती बंद कर, भक्ती बंद झाली पाहिजे, समजावण्याची कृती कर, ऐकलं नसती थांब थांब आणि कोणी निंदा कोणी बंदा माझा जनहिता बापाशी नेता बघून बघून घेतलं बापूच काय आलो ह्यो कावळ्यासारखं घरी घालता घालता होय माझ्या पोराची गुटली करून उकलून नेल्यानंतर माका पोर नाही त्याला तेव्हा लगीन करून आता लगीन करूचा उठल्यानंतर पुढारी होय नको आता पुढारपान करणारो गावता हडे को पुढारपान करणारो कोण नाही हडे तडे बापूस फिरलो एक पुढारी गावलो सुहास होणार होय देवाच्या अंत सुहास होऊन पुढारी गावलो बापू जण आलेलो काय करतो माझ्या पोराचं लगीन घेऊन उद्या होणार लागलो स्वर्गात घेऊन येतो आता उद्या स्वर्गात हाटल्या होऊन तक्षणी माका रातभर नीट लागता कसली ती निजत पडलं देवाच्या अंत रातभर आपला ह्या कुशीर परातय त्या कुशीर परातय त्या कुशीर परातय नुसतं परतत होतं की त्या शेजारची बालमांचा घराकडे येईल का गाजाली करीत को लगीन झाला का गावाबरोबर हाडे फिरा गावताला गावाबरोबर तडे फिरा गावताला खोली हा खाऊ देतो गो ता खाऊ रातभर नुसती सपना बघलं सपना बघून बघून हातुर्ना नुसती खळवटलं देवाच्या अंत सपनाच्या केव्हा एकदा उजवळता आणि घोवाचा तोंड बघता असा झाला बाबा नालय धुळे उजवळल्याबरोबर कोंबू आरळ नालय धुळे तयार जाऊन बाहेर येऊन बसले आता पाहुणे येतील पाहुण्यांची जाग नाही मी उचला रवले सूर्य माथ्यावर इलो तरी पाहुण्यांची जाग नाही आता उचला करतलं काय वाईट सकाळ बघलं तर धुरलो उभा सुरू मी उचला इतकं धुरलो कसलो उठता म्हणून वसाठी वचरत गेला आणि वाकान बघलं तर पाहुणे चाला होते म्हटलं इतकं धुरलो पाहुणे चाला इतकं धुरलो उभा गेलो पाऊस नाही लागणार वारं नाही लागला काय लागणार ना धुरलो किती उठता म्हणून आणखीन वाकान बघलं तर काय हो येतो मोठं गोहान फेटो बांधलेल्या लांबलं तर धोतार नेत होता धोतार सगळा जमनी करता त्यांनी धुरलो उभा होतो मी आपलं लांबचं विचार केले काय झाला मी बाबा ह्याच्याबरोबर लगीन करतलं किती सांगा पाल्याचं काही लगीन झाला त्या घरातलं एक काम होतं सकाळी गणकेर कोत्र माका मारून घोत काढून घेऊन जातो कुठलं ह्याच्याबरोबर लगीन केलेला बार काय करतले बा ह्याच्यावर लगीन करतले झालं बाबा पाहुणे येऊन दारावर बसले माका थार जाता एका जाग्यावर बसलो थारच जाय ना हडेसून तडेसून बोवायचं की त्या माका भावान बघू व्हाया होणार आये उन्हाक लागली 2 तांबे भर आणि हळाम पाहुण्यांच्या पुढ्यात ठेव 2 बरे तांबे भरले हळाम पाहुण्यांच्या पुढ्यात ठेवले आणि टकलीवर करून बघले बरं होतो गुटगुटी दिसता माका आवडलं म्हणून त्याच्याच घरात धावत गेलं ते आहे बरू दिसता तो गुटगुटीत असा आवडलं म्हणून तुझी आईने सांगल्या बापाची त्याचा पोरगो आवडलो आता लगीन थोडं ह्याच्या बरोबर धरल्या बापू जुनाल चला आता लग्नाचं ठरवलंय आणि होणार तुळशीच्या पाया पडे भय नको तुळशीच्या पाया पडायला जाऊया होणार तुळशीच्या पाया पडा गेलो आणि वाचलो येदो फेटो त्वला गेलो आतो पडलो नाही हो
आणि काय बघशा निस्ता चाक 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 जाऊन ह्याच्या कपाळ गाणं सगळा गुळगुळी जाऊन सुसू तसाच घरात धावत येईल आहे अगे तो जून असा मग तरी बापूच्या नंतर गो परत तो जून नाही कोवळो नाही उठला बाबा तो जून दिसता माका तर त्याच्यावर लगीन करूचा ना किती सांगा शेजारची बरोबरची इल्लेली हुंतली काय गो ह्याच्या का सगळं टकलं मग तो ह्याच्यावर लगीन केलं त्या माका त्याच्यावर लगीन करूचा ना आता काय करतलं उन्हान घरात गेले बापू सांगलो काय कर पण ह्याच्या बरोबर माका तर लगीन करतो ना घरात आया एक जाऊन सांगलं की आहे पहिला सकाळी तुम्ही माझ्या ह्याच्यावर लगीन लावून द्या तर असं लगीन झाला का 5-6 पोराही जातली काय सगळी जण घसर गुंडली खेळत रटली मी वगी करीत घरात राहा घरात कामधंदा कोण करताना उठला काय एकदा मोडून घातले ता बोलल्या बरोबर आमच्याकडे आता पुढारी कोण जावं ना तर समीराज सांगले काय कर पण पुढार पण माझा करून दे उन्हाळ्याला उद्या घेऊन येतोय आता उद्या घेऊन येते तुक्षी मी आपल्या तयारीत राहणार घराकडे येऊन मोठे पण झाले नका हो नवरो असो असा नाव नवऱ्याचा नाव उन्हाळ्याला अनंता हो नवऱ्याच्या घरबारान दारवता कुंभारा जाऊन आले मडक्यार मडके म्हणून सांगलेले आणि बाप्पाशी जेवण सांगले आणखी घर भरण दारवता त्याच्या घरात कायच कमी नाही बापूस त्याचं माका बघले आणि त्याचा सगळा भुललो बापूस काय कर पप्पा ह्याच्यावर लगीन कर बाकीच्या बरोबर नाही केलं तरी त्याला मी आपला काय करताला उठला बापूस सांगता उन्हा लागला गो बेरवले लगीन ठरला लगीन लागला यांचे दुपारच्या वराती माका काय माहिती यांच्या वरातीत कोण नाही 5-6 जणच वरातीत होते वरात आपली चढली आपडे आस्ते पुढे वरात गेली आणि काय हो बघशात कोण उसकेच्या झाडकटीतून धावता कोण पालनीतून बाहेर पडतं कोण दिसत नाही तो जमिनीत तोंड लावून चालाक लागले आणि येऊन सांगले नागिन लाया मरे आणि जो तो येता तो नागोबानाचा येता त्याच्यात करून माझो घो उन्हाळ्याला गो हे वरात नाचतं मग ताण लागली मग मी पाणी खाव मी पाणी खाल्ल्याने आस्ते पुढे वरात केली सूर्य म्हातार इल्लो आणि गोवान आपले असे वले मारूक सुरुवात केल्या माका वाटला हेंका नातान सारख्या वाटता आता पाहिल मी गोवाचा विचार नको काय झाला उन्हा जवळ गेल्या आणि त्याला काय झालं नातान सारख्या वाटता नाही उन्हा लागले अरे तुमका म्हटलं हिमार लागला नाही उन्हा लागले तर पाणी वाहत नको उन्हा हो झाला का मगापासून तुम्ही होलो की काय मारता हो उन्हा लागले मगाशी इतक्यासा पाणी घालायचा लागला तेव्हा तमाका कळला माझ्या गावात टुक्करची सवय होती ती आता आई बाबा लगीन करून दिल्ल्यान खरा पुन्हा ह्यांच्या संसारा गेल्या आई बाबा सांगले गो परत दिल्ल्या घरात मारा गोया होणार ह्यांच्या संसारा गेल्या दारार वरा दिली आणि सगळी बालमाथारी ती उभी राहिली दारार आणि उन्हाक लागली अनंत नाव घेऊ कच वया मी उठला अनंता काय मी नाव घेतलं का अनंता गोब्याला कारण नको अनंता दोन्ही पायाने भजन करी होतो म्हटलं अनंत नाव काय घेतलो नाही उन्हाळलेली अनंत नाव घेऊ नाही तो वरात घरात सोडतो ना मी अनंता सांग तुमका जमात तसा तुम्ही नाव घ्या अनंत खासा बरा टुलत आपलं दरवाजात उभं राहिलो नाव घेऊन सुरुवात केल्या चवळीची शेंग म्हशीक चारली आणि गोदल्याबरोबर लगीन करून झक मारली मी आपला अनंत बघले हो अनंता उतला बरंच पोचलेलो घेतल्यानंतरी पण काय असं या आमची 5 आणखी बायल माणसा येईल समाजला ती होणार लागली गोदल्या गो आता अनंतांना नाव घेतला तू नाव घ्या घेतलं मी तसं ऐका केलं काचा बारा पदर खोचले दरवाजात उभे राहले नाव घेऊन सुरुवात केलंय शंकराच्या पिंडीवर बेल वाकून टूक करण्याची तर कुठली डेन टाकलो बायल माणसं माका गो असा की त्याच्या का बोललं उठला माका बोलताना विचार केला बरा हिने मोठ्या पान झाल्या तो घर बारा माझा दार वाचता तेव्हा चांत लगीन करून घरात दिले तेव्हा माका मी बघले ना सगळा घर भरलेला होता पण दुसऱ्या दिवशी ना सकाळी उठला भारी येऊन बसले कडे सुद्धा आणि येईल ती म्हणाली गो लग्न बघता आमचं टोप आणलेला आहे ना तो घरा गेलाय ती टोप घेऊन गेली दुसरा हिला हांडो घेऊन गेला तिसरा हिला ताट घेऊन गेला उन्हाचा घरातला सगळा घेऊन गेली 2 बुरकुले शिल्लक राहले तेव्हा त्यांचं तो एक बोक्यान बोडून घातला एक असा शिल्लक काय उन्हाळ्याच्या बरोबर संसार कर्म करतलं बरं हो माणूस त्याचा उठता सुटता फिराक सुटलो घेऊन घेतल्या घराकडे येऊची एका जाग नाही
बरा एक सोन्यासारख्या पोरा ते नानाचा मोठा केलं लोकांकडे भांडी कुंडी घालून एका वाडे येईल मी उठला संसाराक मदत करत नाही ह्या उठला सुटला थोडं सुटता काय होणार नेमका दोघांचं घरची माका निसतो या संसाराचं वैता गेलो आणि तो माका वैता गेलो या संसाराचो तुझा मंगलमय आशीर्वाद मिळावा या थोर चिकण्यासह तुझ्या चरणापर्यंत राहू देतो तुझा मंगलमय आशीर्वाद मंगलमय तुझ्या चरणी नतमस्तक झालं मनाच्या ठिकाणी किती राजवान करतो तुझा आवाज ऐकतो